बिहारच्या राजकारणात इतिहास घडलाय। बिहार विधानसभा निवडणुकीत 202 जागांसह एनडीएनं भव्य विजय मिळवला, तर सर्वाधिक 89 जागांसह भाजपा हा मोठा भाऊ ठरलाय। महागठबंधन धुळीला मिळालं, मात्र बिहारच्या सिंहासनावर कोण बसणार याची उत्सुकता लागलीय। नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील की भाजपा मुख्यमंत्री पदावर दावा करणार? पाहुयात त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एनडीएनं महागठबंधनला 4 मुंड्यात चित करत बिहार काबीज केलाय। 243 पैकी 202 जागा जिंकत एनडीएनं इतिहास रचलाय। त्यात 89 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। जेडीयूने 85, चिराग पासवानांच्या लोक जनशक्तीने 19 जागा जिंकत त्यात मोठा वाटा उचलला। बिहारमधील हा विजय एनडीएच्या एकजुटीचा आणि विकासाच्या अजेंड्याचा परिपाक आहे। भाजपा मोठा भाऊ ठरला तर चिराग पासवान मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत। बिहार मॉडेलचे हे यश आहे। बिहारमधल्या यशानंतर आता बिहारच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। भाजपा मोठा पक्ष ठरल्याने मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकतो। भाजपाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री पदाची निवड 5 मित्रपक्षांच्या सामूहिक निर्णयाने होईल आणि योग्य वेळी घोषणा करण्यात येईल असे संकेत दिले आहेत। तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील यात शंका नाही असं म्हटलंय। भाजपाचे नितीश कुमार यांच्याशी नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, मात्र आता भाजपाची ताकद वाढली आहे, त्यामुळे सत्ता समीकरण ठेवण्यात भाजपची भूमिका निर्णायक राहील। त्यामुळे विनोद तावडे यांचं वक्तव्य भाजपाच्या रणनीतीकडे लक्ष वेधणारं आहे। दुसरीकडे बिहारमधील विजयानंतर मुख्यमंत्री पदावर नितीश कुमारच कायम राहतील असेही संकेत मिळत आहेत। नितीश कुमार हे सध्या जेडीयूचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत। भाजपाने निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या असल्या तरी एनडीएच्या अंतर्गत सामंजस्यामुळे नितीश कुमार यांचाच चेहरा समोर ठेवण्यात आलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा विजय नितीश कुमार यांच्या नेतृत्वात मिळाल्याचं म्हटलंय। निवडणुकीपूर्वीही एनडीएनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणलं होतं। बिहारमधील विजय हा माय अर्थात महिला युवामुळे मिळालाय। नितीश कुमार यांच्या कल्याणकारी योजनांचा यात मोठा वाटा आहे। भाजपाची ताकद वाढली तरी नितीश कुमार यांच्या 20 वर्षाच्या अनुभवामुळे ते बिहारचा चेहरा ठरले आहेत। जेडीयूनेही सोशल मीडियावर नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असा दावा केला होता, मात्र तो आता डिलीट करण्यात आलाय। जेडीयूने त्यातून मुख्यमंत्री नितीश कुमार असतील असे संकेत दिले होते। तर भाजपाच्या जागांचा विचार करता मुख्यमंत्री पद हे 2.5 वर्षांसाठीही ठरवलं जाऊ शकतं, तसा संकेत विनोद तावडे यांच्या बोलण्यातून मिळतोय। त्यामुळे बिहारचा भूपाळी अर्थात बिहारचा कारभारी कोण ठरणार हे अवघ्या काही दिवसात स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।